पंतप्रधानांच्या विकसित भारत या संकल्पनेवर आधारित आणि सेवा पर्वाचं औचित्य साधत मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आज एकदिवसीय चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। चित्रकलेची आवड असलेल्या रसिकांसह महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे 1000 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध सांस्कृतिक संस्थांचे प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचलातून विकसित भारताविषयीच्या आपल्या कल्पनांना चित्ररूप दिलं। माझ्या चित्राचा विषय आहे की नरेंद्र मोदींनी या कालामध्ये काय काय बदल घडवून आणले त्याच्याबद्दल मी त्यांचे चित्र रेखाटले आहे। त्याचबरोबर त्यांनी कोणत्या कोणत्या योजना राबवल्या त्या योजनांना मी थोडक्यात माझ्या चित्रांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आहे। आज मी विकसित भारत या विषयावर चित्र काढत आहे। येणाऱ्या 2047 पर्यंत आपला भारत देश कसा दिसेल यावर मी चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते माझ्या चित्रात मी नक्कीच उतरवत आहे। आणि आयोजित केलेल्या चित्रकलेच्या स्पर्धेमुळे त्या कमिटीचा मी आभार मानतो। भारत देशामध्ये या अशा प्रोग्रामचं आयोजन केलं जातं आणि या प्रोग्राममुळे तळागाळातल्या चित्रकारांना व्यासपीठ उभं राहत आहे। विशेष म्हणजे ग्रामीण भागातली, शहरी भागातली चित्रकार यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग होत आहेत। त्याच्यानंतर शाळेतील विद्यार्थी सहभागी होत आहेत, कॉलेजमधले विद्यार्थी सहभागी होत आहेत। छत्रपती संभाजीनगर इथल्या